गुड मॉर्निंग. तर छान अशी सकाळ झाली. माझं बाळ बघा माझ्या जवळच येऊन बसलेलं. आज रडत होती. मी चपात्या करत होती पण ती रडायला लागली म्हणून थोडा वेळ आज तिला घेऊन बसली. काम रोजचीच असतात. तिला पण बरं वाटलं थोडं, मग नंतर आली माझ्यासोबत किचनवर. चपाती करून घेतली, मग तिला बसवली खाली आणि चपाती सगळी करून घेतली. तोपर्यंत 11 वाजलेच होते. आज काय टिफिन नव्हता मग थोडा लेट झाला. नंतर डाळ वगैरे भिजत घातली, चपात्या सगळ्या करून घेतल्या. संध्याकाळच्या पण करून घेतल्या. कधी कधी ही किरकिर करते मग संध्याकाळी नाही करायला भेटायला. डाळ भाताचा कुकर लावून घेतला आणि मी तोपर्यंत कुकर होते तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेते. नाश्ता करायला 11:30 वाजले. तिला पण छान फ्रेश वगैरे केली. तर असं असतं माझं सकाळचं रुटीन. तर मग भांडी वगैरे होती जेवणाची, परत नाश्त्याची भांडी होती ती पण छान घासून वगैरे घेतली. किचन क्लीन केलं आणि मग एवढी सारी कपडे पण होती. आदल्या दिवशी कुठे फिरायला गेले की दुसऱ्या दिवशी एवढी कपडे पडतात. तर मग हे बघा, हे फ्रॉक पण मी तिला काल आणलं होतं चेंबूरवरून. खूप छान छान कलर्स असतात ना लहान मुलींचे. कपडे वगैरे सगळे धुवून घेतले. मशीन आहे, वॉशिंग मशीन, पण मला ते कपडे आवडत नाहीत, निघत नाहीत बरोबर. तर एवढा पसारा वाट बघत होता, मग तो आधी सगळं आवरून घेतला. तो पण ते हिचं चाललं होतं पेंटिंग करायचं. तर मग डाळीला फोडणी द्यायची होती, डाळीला फोडणी पण देऊन घेतली. नंतर आता तिला माहिती होतं मम्मीचं काम होत आलंय तर आपण दुसरं काहीतरी वाढवून ठेवूया. तर परत हा पसारा करायचा चालू आहे बघा. सगळे डब्बे नेऊन ठेवले होते बाहेर बेडवर. तर असंच असतं, एक उचललं की एक परत परत तोच पसारा. सकाळचं रुटीन आवरेपर्यंत 2-2:30 कधी वाजून जातात ना समजत नाही. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.